No, this is correct. You should go by sequence. मॅडमचं घेऊ का कामाक्षी? खूप सुंदर मार्गदर्शन केलं सर. जन्म मिळाला मानवाचा, जन्म मिळाला मानवाचा, ठेवून जाऊ मानवतेचे पुरावे. मृत्यूनंतर अवयवदान करावे, मरावे परी अवयवरूपी उरावे. हा संदेश आज आपण इथून घेऊन जाणार आहोत. मी निमंत्रित करते आजच्या व्याख्यात्या माननीय डॉक्टर भाटे मॅडम यांना आपण देहदान आणि अवयवदानाचं महत्त्व आम्हाला सांगावं. माननीय डॉक्टर कामाक्षी भाटे मॅडम, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मला खूपच आनंद झाला इथे मी आले. मला थोडंसं उशीर झाला. मला खरं म्हणजे एवढं लांब आहे असं माहितीच नव्हतं आणि त्यामुळे मला उशीर झाला आहे. तर मी फक्त सुरुवातीला एवढं सांगते की आपल्यापैकी किती जणांनी आपण ब्लड डोनेशन केलेलं आहे? बऱ्याच लोकांनी. म्हणजे तुम्ही सगळे असे आहात ज्यांनी ब्लड डोनेशन केलेलं आहे. तर मेडिकल कॉलेजमध्ये एक अशी पद्धत असते, घेऊ का? तेच हां हां पद्धत असते ती काय की तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता तर तुम्हाला ते सगळं दाखवायला घेऊन जातात. आणि त्याच्यापैकी आम्ही जेव्हा ब्लड बँकमध्ये गेलो तर आज सकाळी पवारसाहेब म्हणाले त्याप्रमाणे प्रत्येकाने आपला बर्थ डेट सांगायची तिथे असं होतं. आणि आम्हाला खूप चांगलं वाटलं की इतकं छान वेलकम, सगळ्यांनी आमचा बर्थडे विचारला. आणि त्याचं आता असं आम्हाला असं पण वाटलं की कोणी आपल्याला केक वगैरे काहीतरी पाठवणार आहे असं. पण ती अशी गोष्ट होती की प्रत्येकाने आपल्या बर्थडेला ब्लड डोनेशन करायचं आहे. आणि ते करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये रक्त किती पाहिजे माहिती का? किती पाहिजे? म्हणजे महिला असेल तर 12 ग्रॅम% आणि पुरुष असेल तर कमीत कमी 13 ग्रॅम% असलं पाहिजे. याचा अर्थ मला जर ब्लड डोनेशन करायचं असेल तर मला माझं शरीर खूप चांगलं ठेवायला लागणार आहे. आणि दुसरं काय सांगितलं माहिती आहे का की अशा लोकांचे नावं हे ते सांगितलं आणि ते लोक आले सुद्धा की ह्यानी 10 वेळा ब्लड डोनेशन केलेलं आहे आणि 20 वेळा केलेलं आहे आणि 30 वेळा केलेलं आहे. आणि असे पण एक व्यक्ती त्यांनी आमच्यासमोर उभं केलं आणि 100 वेळा केलेले. तर याचा अर्थ आपण हे एवढं सगळं करू शकतो केव्हा? जेव्हा आपण आपली तब्येत चांगली राखतो तेव्हा. तर त्याच्यासाठी म्हणजे मला आज सब्जेक्ट वेगळा दिला होता पण काय हरकत नाही आहे. मी महत्त्व काय आहे, आपल्या देशामध्ये इतक्या लोकांना अवयवाची का गरज भासते? कुठल्या अवयवांची गरज भासते? कुठले अवयव हे होत आहेत म्हणजे निकामी होत आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? जे कुठले कुठले असे अवयव आहेत जे निकामी होत आहेत? किडनी, डोळे, तिसरं लिव्हर, चौथा हार्ट, पाचवं लंग्स आणि पॅनक्रियास आणि आणि इंटेस्टाईन सुद्धा आणि त्वचा. हां, त्वचा म्हणजे निकामी होत नाही पण ती कशी होते ते पण बघूया. आणि कुठले अवयव आहेत? हात तुटू शकतो का? पाय तुटू शकतो का? ते मिळू शकतं का? मिळू शकतं का? तुम्ही न्यूजपेपर वाचलं असेल तर KEM हॉस्पिटलमध्ये हँड ट्रान्सप्लांट झालेलं आहे. आणि ते आणि असं आहे हँड ट्रान्सप्लांट असं आमच्या ठिकाणी त्यांनी लेक्चर देऊन सांगितलं की हँड ट्रान्सप्लांट करणं हे हार्ट ट्रान्सप्लांटपेक्षा अवघड आहे. का बरं? हार्टला एकच काम आहे, पंपिंग करायचे आणि ते पूर्णपणे प्रोटेक्टेड आतपर्यंत राहणार आहे. पण ह्या हाताची कामं किती आहेत? इनन्युमरेबल, बारीक सारीक.
नेहमी बदलणारी, वेगळं रोज करायचं, तर त्या सगळ्या मुवमेंट हाताला आल्या पाहिजेत. म्हणून त्या ज्यांनी हा हँड ट्रान्सप्लांट केलं त्यांनी सांगितलं की विनिता पुरी म्हणून आमच्या ॲडवायझरी ग्रुपच्या आहेत, त्यांनी सांगितलं की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू डू हँड ट्रान्सप्लांट, कारण प्रत्येक मसल त्याच्यात ॲक्टिवेट झाला पाहिजे, हो की नाही. तर याप्रमाणे आपल्या देशामध्ये इतक्या लोकांच्या किडनी का फेल होत आहेत, का बरं होत आहेत? हा, व्यसन का? नाही नाही, अत्यंत सामान्य लोकांचे होत आहेत. का बरं? जीवनशैली वापर. त्याच्यापेक्षा जास्त काय माहितीये का, वी आर प्रोन टू डायबिटीस. आपल्या देशामध्ये डायबिटीसचं प्रमाण खूप जास्त आहे आणि ते वाढतं आहे. म्हणजे लोकांना आपण थोडंसं देऊया की तुमच्या वागण्याने ते येत आहे वगैरे वगैरे, पण त्याच्या आधी आपण बघूया की भारतीय म्हणून आपण प्रोन आहोत डायबिटीसला. दुसरं असं आहे, डायबिटीसचं औषध अगदी स्वस्त असतं का? स्वस्त असतं का? म्हणजे मी अगदी ठरवलं की मला डायबिटीस झालेला आहे, मला औषधांची गरज आहे, मी डॉक्टरांच्याकडे नेहमी जाणार, माझं ब्लड टेस्ट मला झालं पाहिजे. अमक्या वेळे ब्लड टेस्ट स्वस्त आहे का? आणि औषधं स्वस्त आहेत का? तर हे खूप महाग आहेत. आणि आपल्या देशामध्ये आपण मोफत औषधं देण्याच्या आपण प्रयत्न पूर्णपणे केला पाहिजे, असं मी डॉक्टर म्हणून सांगते. डायबिटीस झालेल्या व्यक्ती असं वाटतं मी मेले का नाही, मी मरत का नाही असं वाटू शकतं, कारण आपल्या बाळाच्या तोंडातला घास काढून आपण गोळी घेतोय. माझी एक मैत्रीण होती तारा म्हणून आमच्या शाळेतली, आणि ती उत्तम पोहायची. तिने फक्त 4थीला शाळा सोडली, म्हणजे तेवढंच तिला हे होतं. आणि आम्ही तरी सुद्धा आम्ही माझ्या मेडिकल कॉलेजमधून परत जायची, त्यावेळेला मी तिला भेटायची. तिचं लग्न झालं होतं, तर भारे बिरे घेऊन ती सायकलवरनं रोज विकायला यायची आणि ती उत्तम पोहणारी, सायकलवरून रोज येऊन ती भाजी विकणारी, अशी ती माझी घट्टमुट्ट अशी मैत्रीण. ती मी एकदा भेटायला गेले तर ती अशी अडखळत चालत आली आणि मी म्हटलं, असं का ग तारा, काय झालं, काय करू गो, 4 वर्ष झाली मला डायबिटीस झाला. मला काय वाटलं, मी ओळखते ना गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या डॉक्टरना, तर मी त्यांना म्हटलं की माझी मैत्रीण आहे, हिला तुम्ही उपचार तुम्ही स्वस्त करा म्हणून. ते म्हणाले ओके, ती येऊ दे, आम्ही लगेच तिला घेऊ, तिला उपचार हे करू वगैरे वगैरे आणि फुकटा देतील. मला आनंद झाला की मी काम केलं माझं. पण तसं फक्त कंप्लीट झालं नव्हतं काम. काय झालं होतं, ती राहते कुठे, शेतामध्ये. तिने एकदा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला यायचं म्हणजे तिचा पूर्ण दिवसाचा पगार गेला. परत जायचं, रक्त तपासणीसाठी डे दिलाय. तर अशा तऱ्हेने आपल्या देशामध्ये म्हणजे थोडंफार व्यसन बिसन हे घालूया त्याच्यात, स्वतःकडे लक्ष न देणारं बघूया त्याच्यात. पण असे लोक खूप जास्त आहेत ज्यांच्याकडे पैसा नाही आहे, आणि म्हणून असे लोकांच्या मध्ये औषध उपचार व्यवस्थित होत नाही. जेव्हा औषध उपचार व्यवस्थित होत नाही आणि ज्याला शुगर फ्लक्च्युएशन म्हणतो ते झालं तर किडनी निकामी होते. येते का लक्षात? मग त्याला डायलिसिसवर, हा गरीब व्यक्ती जाऊ शकतो का डायलिसिसवर? नाही. दुसरं काय त्याची गरज आहे? त्यांना फक्त ऑर्गनची गरज आहे. कुठल्या? एक किडनी. आपल्या देशामध्ये किडनीची वाट बघत बघत दरवर्षी किती लोक वारतात, मरतात? किती? तर असे वाट बघणारे 5 लाख लोक आहेत आणि दरवर्षी त्याच्यामध्ये 15,000 18,000 वाढत असतात. आणि आपण किती किडनी देऊ शकतो वर्षाला? वर्षाला किती देऊ शकतो? किती डोनेशन होतं आपल्याकडे? 1500-1800. म्हणजे थपावत किती आहे? इतक्या व्यक्तीला जर आपल्याला द्यायचं असेल, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे निदान कमीत कमी व्यक्तीला, ज्याच्यामध्ये पैसा असण्याची शक्यता आहे, ज्याला त्याच्यानंतर औषधं घेण्याची शक्यता आहे, एवढ्या लोकांना सुद्धा देणं आपल्याला शक्य नाही. आपण गरीबातल्या गरीबाबद्दल पण बोलत नाहीये. मध्यम, उच्च मध्यम वर्गीय, ज्याला पैसा घालणं शक्य आहे, ज्याला ते ट्रान्सप्लांट
लिव्हर कशाने खराब होतं? हा, अल्कोहोल आणि हा हिपॅटायटिस बी, बरोबर आहे. ती हातात नसतं आपल्या, त्याला कावीळ होणं म्हणतो, रक्ताची कावीळ होणं म्हणतो. त्याच्याने सुद्धा लिव्हर खराब होऊ शकतं. लिव्हरचा फक्त असा ॲडव्हान्टेज असा आहे, म्हणजे डिसएडव्हान्टेज असा आहे, सॉरी, की जरी हे एकाने दिलं तरी दुसऱ्यामध्ये ते पुन्हा त्या ज्यांनी दिलं त्यांच्यामध्ये. ह्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं की किडनी ही कोणाकडून मिळते? फॅमिलीकडून. मॅच झाली पाहिजे ना. तर जिवंत, बरोबर, ह्यांच्यासाठी टाळ्या पाहिजेत का? मॅडमने उठून सांगितलं, त्याच्या मागची मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे. आपल्या देशामध्ये लाईव्ह डोनर्स हा जवळजवळ, माझा नंबर जर बरोबर असेल तर 80% महिला आहेत. कोणीतरी बायको आहे, बहीण आहे, आई आहे, आजी आहे, मुलगी आहे, नणंद आहे, भाऊजय आहे. ह्या सगळ्या महिला 80% आहेत. येते का लक्षात? म्हणून आपण लाईव्ह डोनेशन बद्दल नाही बोलायचंय, तर आपल्याला म्हणायचंय की आपण ब्रेन डेड यांच्यामध्ये डोनेशन कसं होतं, त्याची गरज काय आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. ही दुसरी सुजाता आली, त्याच्याबद्दल म्हणत होते ती केएमची आहे, रोटोसोटोची कोऑर्डिनेटर आहे. तर त्याच्याबद्दल आपण बोलत होतो. लिव्हर कशाने बिघडतं तुम्हाला माहित आहे, तुम्ही सांगितलं. तर कावीळ होते तेव्हा, आणि दारूमुळे, आणि कशामुळे? चुकीची औषधं घेतल्यामुळे लिव्हर बिघडू शकतं. ऍक्सिडेंटमध्ये लिव्हरला इजा होते त्याच्यामध्ये. पण लिव्हर कुठून मिळणार? कुठून मिळणार? जिवंत माणूस देऊ शकतो का? किडनी तर 2 आहेत, एक किडनी देता येते, पण लिव्हर तर एकच आहे. मग देता येतो कसं काय? हा, तर लिव्हरला 2 लोब आहेत. जे लिव्हर जरी दिसायला एकच असलं तरी त्याला 2 लोब आहेत, आणि त्याच्यातल्या स्मॉलर लोब मधनं छोटासा तुकडा काढून तो दिला जातो. म्हणजे लेस दॅन 1/3 ऑफ द लिव्हर हे दिलं जातं. जिवंत व्यक्ती देऊ शकते, जवळच्या माणसांना, मॅचिंग, हे सगळं आहे. मृत व्यक्तीचं लिव्हर चालेल का? मृत व्यक्तीची किडनी चालेल का? म्हणजे मगाशी आपण बोलताना त्या म्हणाल्या मी दिलेली आहे म्हटल्यावर मी लगेच त्याच्या, पण मृत व्यक्तीची किडनी चालेल का? नाही चालणार, खराब होऊन जाईल. हो की नाही? ती काय नाही चालणार, कारण आधीच ती व्यक्ती मेलेली आहे. तिची किडनी चालेल का? नाही चालणार. त्याचं लिव्हर चालेल का? नाही चालणार. तर आपल्याला हे बघायला पाहिजे की मृत्यू कसा आलाय. येतं का नाही लक्षात? तर मृत्यू आलाय कशाने? मृत्यू कसा येतो? 2 पद्धतीने. कसा? हा, तर 2 पद्धतीने. म्हणजे ज्या व्यक्तीचं हार्ट बंद होतं, आपले 2 महत्वाचे अवयव आहेत शरीरामध्ये, हार्ट बंद होता किंवा मेंदू बंद होतो. म्हणजे मेंदू डेथ किंवा हार्ट डेथ, ह्या 2 पद्धतीने मृत्यू येऊ शकतो. तर हार्ट बंद झाल्या काय होतं? पूर्णपणे रक्तपुरवठा थांबतो. तो थांबल्या म्हणजे सेकंदामध्ये, मिनिटामध्ये, आणि सगळे अवयव पटापट संपून जातात, कारण त्याला रक्तपुरवठा होत नाही. पण दुसऱ्या प्रकारचा मृत्यू आहे, तो कुठला? ब्रेन डेथ. ब्रेन डेथ म्हणजे काय बाबा? ब्रेन डेथचा अर्थ काय? ब्रेनचा मृत्यू. हो, पण आपल्या मेंदूमध्ये कुठले कुठले भाग आहेत माहिती का? मोठा मेंदू, लहान मेंदू, आणि त्याचं शेपूट, ज्याला ब्रेन स्टेम असं म्हणतात. तर ब्रेन स्टेम म्हणतात. तर त्याच्यामध्ये आपल्या कुठल्या कुठल्या अवयवांचा कंट्रोल असतो ब्रेन स्टेम मध्ये माहिती आहे का तुम्हाला?
आपल्या श्वसनाचा, दुसरं आपल्या पेनचा, म्हणजे चिमटा काढल्यावर कोणाच्या हाताला हात आपण हे करू का, काढून घेऊ ना, तर त्या पेनचा, मुवमेंटचा, आय मुवमेंटचा असा कंट्रोल कुणाकडे असतो, त्या शेपटाकडे असतो, म्हणजे ब्रेन स्टेम ज्याला म्हणतात त्याचा कंट्रोल असतो. ब्रेन स्टेम डेथ झाली तर काय होऊ शकतं माहितीये का, हार्ट मात्र चालू राहतं, ब्रेन स्टेम डेड होतो, म्हणजे त्याचं काम थांबतो पण हार्ट मात्र चालू राहतं. म्हणजे आपण जिवंतपणे जसं मेंदूचं ना ऐकता आपल्या हृदयाचं ऐकतो कायम, आणि मेंदूचं कधीच ऐकत नाही, आणि तेच महत्वाचं असतं. तसंच ब्रेन स्टेम डेथ झाला तरी हार्ट आपलं काम करत राहिले. पण मेंदू किंवा मेंदू मृत्यू किंवा ब्रेन स्टेम डेथचं डायग्नोसिस कुठं करता येतं माहिती काय, समजा ऍक्सिडेंट झाला, डोक्याला मार लागला, तिथल्या तिथं डायग्नोसिस करता येतं की नाही, नाही करता येत का. लगेच डायग्नोसिस झालं पाहिजे ना, एखाद्या गोष्टीचं लगेच डायग्नोसिस झालं तरच मग पुढे उपयोग होऊ शकतो, होतं का. तर हे लक्षात घ्यायला पाहिजे की किती मार लागला, ब्रेन डेथ आहे असं वाटलं तरी सुद्धा त्याचं डायग्नोसिस रस्त्यावर होत नाही, हॉस्पिटलच्या बेडवर होत नाही, ते केवळ ICU मध्येच होतं. ते डायग्नोसिस करण्यासाठी वेगळ्या 4 लोकांची गरज असते, जे तुम्हाला लॉमध्ये पण सांगतील. तर त्या अशा व्यक्ती असल्या पाहिजे जे ट्रीटिंग नाही आहेत. समजा ट्रीटिंग डॉक्टर असेल तर तो काय म्हणेल, कदाचित त्याची जर अशी इच्छा असेल की ह्याचे आता काहीतरी, हा एकदम गरीबच आहे, ह्याला काय करायचंय, आता तो कोमामध्ये गेलेला आहे, असं होण्याची शक्यता असते. म्हणून एकावर जबाबदारी नाहीये ब्रेन स्टेम डेथचं डायग्नोसिस करायची. कारण ही जी व्यक्ती असते ती ICU मध्ये असते, तिचं पेन सेन्सेशन गेलेलं असतं, म्हणजे चिमटा लागला तर पेन होणार नाही, डोळ्यामध्ये बॅटरी टाकली तरी ते बाहुली लहान मोठी होणार नाही, येतं का नाही लक्षात. ब्रीदिंग नाहीये, म्हणजे ह्या व्यक्तीला रेस्पिरेटरवर ठेवल्याशिवाय, व्हेंटिलेटरवर ठेवल्याशिवाय तो ब्रीथ करू शकत नाही. आणि म्हणून हॉस्पिटलमध्ये ॲक्सिडेंट झालेली व्यक्ती कोमामध्ये असेल तरी सुद्धा त्याला लगेच व्हेंटिलेटरवर ठेवतात. डायग्नोसिस केव्हा होतं की व्हेंटिलेटर शिवाय 1 सेकंद तरी ती व्यक्ती राहते का, पेन सेन्सेशन आहे का, डोळ्याची बाहुली वर खाली हे कमी जास्त होते का, हे सगळं बघितलं जातं आणि त्याच्यानंतर अनाऊन्स करू शकतो की ही ब्रेन स्टेम डेथ आहे. ह्याचं काय एवढं आपण वर्णन करून सांगतोय, ब्रेन स्टेम डेथ अशी आणि हार्ट फेल्युअरनी डेथ अशी, असं का वर्णन करतोय आपण, का बरं करतोय. तर कुठले अवयव कुठल्या व्यक्तीच्या डेथ नंतर, आपण सगळीकडे लिहिलेलं आहे मृत्यूनंतर अवयव दान करा, पण सगळे अवयव सगळ्या मृत्यूनंतर दान होत नाहीत. तर काही जे अवयव मृत्यूनंतर दान होतात, कुठल्याही मृत्यूनंतर, तर ते कुठले आहेत माहितीये का, डोळे आणि त्वचा, हे 2 अवयव असे आहेत, किंवा काही वेळेला बोन्स सुद्धा. अलीकडे आपल्याकडे बोन्सचं सुद्धा, टेंडनचं सुद्धा होऊ शकतं मृत्यूनंतर. तर कुठले, डोळे आणि त्वचा ह्यांचं दान कुठल्याही मृत्यूनंतर होतं. त्याचं काय कारण आहे माहितीये तुम्हाला. कारण हा अवयव नाहीये, हे टिश्यू आहे, त्याला ब्लड सप्लायची गरज नाहीये, हार्ट चालू असण्याची गरज नाहीये, मेंदू चालू असण्याची गरज नाही, काहीच नाहीये. तर त्याच्यासाठी म्हणून. पण आपण मेंदू मृत्यूनंतर मगाशी म्हटलं व्हेंटिलेटरवर ठेवलं, व्हेंटिलेटरवर का ठेवायचे त्या व्यक्तीला. तर रक्ताभिसरण, रक्त चालूच आहे, ब्लड चालूच आहे, पण जर रेस्पिरेशन नसेल तर त्या रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळणार नाही. ऑक्सिजन शिवायचं रक्त काही कामाचं नाहीये. केव्हा कामाचं होईल, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन मिसळेल तेव्हा. आणि व्हेंटिलेशनवर ठेवल्यावर त्याच्यामध्ये ऑक्सिजन
मिसळतो रक्तामध्ये आणि ते रक्त जेव्हा सगळीकडे पुरवठा होईल तेव्हाच काय होतं, अवयव चालतात. येतं का नाही लक्षात? आणि त्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवणं महत्त्वाचं आहे. जेव्हा ती व्यक्ती व्हेंटिलेटरवर असते तेव्हा त्याचा असा हार्ट हे वर खाली छाती होत असते, लोकांना वाटतं त्याचा श्वास चालू आहे आणि मग त्याचा ECG चालू असतो कारण त्याचा हार्ट चालू आहे. तर कुणाला एखाद्याला सांगणं की या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे हे सोपं असतं का? का बरं नसतं सोपं? दिसायला तर ECG चालू आहे, दिसायला तर हार्ट म्हणजे वर खाली रेस्पिरेशन होतं आहे आणि तरी सुद्धा आपण म्हणतो ह्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. पण ही जी मृत व्यक्ती असते त्याला जर व्यवस्थित रक्त सप्लाय चालू असेल तर त्याचे किडनीज, त्याचं लिव्हर, त्याचं पॅनक्रियास, त्याची आतडी, त्याचं हार्ट, त्याचे लंग्स असे 50 पेक्षा जास्त अवयव डोनेट करता येतात. आणि मगाशी आपण म्हटलं की वेटिंग लिस्टवर इतके लोक आहेत की ऑर्गन न मिळाल्यामुळे दरवर्षी 5 लाख लोकांचा मृत्यू होतो. आणि हे लोक कोण असतात? हे सगळे यंग मेन अँड विमेन, जे तरुण महिला आणि पुरुष असे असतात जे आपल्या फॅमिलीचा आधार असतात. आणि म्हणून आपण अवयवदानासाठी हे करतो. आता आपण म्हणतो की ॲक्सिडेंटमुळे ब्रेन डेड, पण आणखी कुठल्या कारणांमुळे ब्रेन डेड होतं का? पडल्यामुळे, मार लागल्यामुळे, हायपरटेन्शन, ब्लीडिंग झाल्यामुळे. हायपरटेन्शनमध्ये ब्लीडिंग होतं ब्रेनमध्ये. हां, आणखी कुठल्यामुळे? एखादा ट्यूमर झालेला आहे जो ह्याचा नाही आहे, कॅन्सरचा नाही आहे, तर त्या ट्यूमर झाल्यामुळे, तर अशामुळे पण मृत्यू येतो. त्याला ब्रेन स्टेम डेथच म्हणतात. आणि त्याचा हे सगळे 50 अवयव सगळ्यांना उपयुक्त ठरू शकतात. केव्हा ते झालं ती व्यक्ती ब्रेन डेड आहे, त्याचे अवयव केव्हा उपयुक्त होतील? हा, वेळेत दिले तर, वेळेत मागितले तर, वेळेत मागण्यासाठी जे सांगायला पाहिजे, जे कोऑर्डिनेशन करायला पाहिजे, काउन्सिलिंग करायला पाहिजे ते केलं तर. आणि काय सगळ्यात महत्वाचं, त्या वेळेची वाट बघायची नाहीये, सगळ्यांचं ट्रेनिंग झालं पाहिजे. म्हणून आपलं सगळ्यांचं काम जास्त महत्वाचं आहे. काय? जनरल अवेअरनेस. लोकांच्या मध्ये जनरल अवेअरनेस पाहिजे. म्हणजे त्या लोकांनी विचारलं पाहिजे की हे असं म्हणताय का तुम्ही, ह्याचं आता काय आपल्याला अवयव देता येतील का, असं विचारणं त्यांच्याकडून केव्हा येईल? तेव्हा आपलं काम कमी होणार आहे. त्यांना कन्व्हिन्स करणं की तुमच्या व्यक्तीचं ब्रेन डेथ झालेलं आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे, मग आता तुम्ही जर ते डोनेट नाही केलं तर ते सगळे हे होऊन जातील, हे खूप अवघड वेळेला आपण बोलतोय. कारण ॲक्सिडेंट झालेल्या व्यक्ती ह्या वयाने लहान असतात, घरचे लहान मुलं, मुलगी, मुलगे असे असतात. तुम्हाला निर्मला सामंत प्रभावळकर माहिती आहेत का? त्या कोण होत्या? म्हणजे आहेत, महापौर होत्या, आपल्या मुंबईच्या महापौर होत्या त्या, म्हणजे आहेत त्या अजून. त्यांची 18 वर्षाची मुलगी, तिला ना ब्रेनमध्ये एक छोटी हे डायलेटेशन झालेलं होतं वेनचं, तिला डोकं दुखायचं. पण ही परीक्षा झाली म्हणजे ते त्या ऑपरेशनला जाणार होते. ही परीक्षेच्या वेळेला एकदा धावत घरी आली आणि ती म्हणाली, मला खूप डोकं दुखायला लागले, मी उद्याच्या परीक्षेला जाणार नाही, मला पटकन पाणी दे. असं म्हणता म्हणता ती कोसळली. त्यांना लक्षात आलं की हिला आता घरात ठेवून, लगेच तिला नायरला ट्रान्सफर केलं. आणि विदिन 20 मिनिट्स डॉक्टरनी सांगितलं की ती ब्रेन डेड आहे. मॅडमने एक 20-25 मिनटं त्या रडत होत्या आणि त्यांनी 25 मिनिटात हा निर्णय घेतला. 18 वर्षाची मुलगी, मॅडमना एकच मुलगी, आणि त्यांनी निर्णय घेतला मला सगळे तिचे अवयव डोनेट करायचे आहेत. ती खूप लव्हिंग होती, तिने प्रेम पसरवावं लोकांच्या मध्ये. असा निर्णय घेणं केव्हा शक्य झाला? जेव्हा त्यांना माहिती होतं आधीच. त्यावेळेला
जर कोणी येऊन सांगितलं असतं तर काय म्हटलं असतं, अरे ह्याचं ECG चालू आहे, त्याचं ते मुवमेंट ऑफ द चेस्ट चालू आहे, त्याचं रेस्पिरेशन चालू आहे, असं आपण म्हणून अवेअरनेस आणि सतत अवेअरनेस असं समजायचं नाही आहे. मी परवा आमच्या एक रिलेटिव्हच्या घरी आम्ही बर्थडेला बोलवलेलं होतं. तो मुलगा चांगला 16-17 वर्षाचा. तर मला येऊन म्हणाला, आत्या तू थोडंसं ऑर्गन डोनेशनबद्दल सांग ना. तर मी म्हटलं चल सांगूया. तर इतर जण काय म्हणाले, अरे इतक्या चांगल्या वेळेला हे काय सांगताय तुम्ही, हे लहान लहान मुलांना हे काय सांगताय तुम्ही असं. पण हे लहान लहान मुलं आज गुगल बघतात, खूप त्यांना माहिती असतं, खोटी माहिती पण जास्त मिळते. अशी आमच्याकडे एक केस होती जिथं केईमला एक ॲक्सिडेंटचा मुलगा, तो पण असा 17-18-20 वर्षाचा, अक्षय म्हणून. ह्या लोकांनी खूप बघितलं, त्याला रेस्पिरेटरवर ठेवलेलं होतं, त्याला हे झालं वगैरे. रिलेटिव्स जेव्हा सांगायला लागले, एकदा डायग्नोसिस, कसं असतं माहिती का, डायग्नोसिसमध्ये 2 वेळा डायग्नोसिस झालं पाहिजे टू बी व्हेरी शुअर. कारण हे काय माहिती आहे का, की हे कुणाचं तरी ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का ह्यांचे अवयव काढून घेण्यामध्ये, असं वाटण्याची शक्यता असते. आणि म्हणून काय दोन वेळा त्याचं डायग्नोसिस होतं. आणि डायग्नोसिस झाल्यानं मला किती वेळा हे सांगाल हां, कारण त्याच्यानंतर किती कोण सांगेल मला, आहे 10 मिनिटं आहेत. बरं, तर त्यानं त्यावेळेला सांगितलं की हे बाबा ह्याला ब्रेन डेथ आहे आणि हा कधीच ओके होणार नाही. तर ते लोक मग तयार झाले, 4-5 दिवस आधीच गेले होते. तर ठीक आहे आम्ही द्यायला तयार आहे. तोपर्यंत आमचा एक रिलेटिव्ह जो गुगल रीडर होता, जो एका कंपनीमध्ये इंजिनियर होता, तो धावत आला आणि त्यांनी सांगितलं, हे काय करताय तुम्ही, मी आज जाऊन बघून आलो, त्याचं ECG चालू आहे, त्याचं हे चालू आहे, रेस्पिरेशन चालू आहे, आणि तुम्ही हे काय करताय. आपल्या त्या गुरुजींनी नाही का सांगितलं, अक्षय 10 दिवसामध्ये चालता बोलता होईल. आणि ह्यानं ते म्हणाले, नको नको, आमच्यातला शिकलेला मुलगा म्हणतोय की नाही द्यायचंय. पुन्हा ते बसून राहिले आणि 3-4 दिवसात त्यांच्या लक्षात आलं की हे काय होणार नाहीये. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आमची तयारी आहे द्यायची. तेव्हा काय झालं, त्याचे अवयव काय झाले होते, हळूहळू हळूहळू निकामी होत गेलेले होते. म्हणजे त्याचं नाव अक्षय असताना, त्याच्या आईवडिलांची तयारी असताना, त्यांना माहिती दिलेली असताना, त्यांचं काउन्सिलिंग झालेलं असताना, कोण त्याच्यामध्ये हे खोडा घालू शकतो की अशी व्यक्ती ज्याला फक्त गुगलचं ज्ञान आहे, शिक्षण आणि इंजिनियर, मोठ्या कंपनीत नोकरी, पण माहिती नाही, असं होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्याला जमेल तेव्हा, जमेल तशी, नेहमी माहिती देत राहिलं पाहिजे. म्हणजे आपण आम्हाला आणखीन एक सांगायचं आहे, म्हणजे आता त्याच्यामध्ये असं, हा सारखं मगाशी पण म्हणाले की आता त्वचा आणि डोळ्याबद्दल थोडंसं बोलायला पाहिजे, कारण ते माझा लेक्चरचा तो खरा भाग होता. तर डोळ्यामधला कुठला भाग ट्रान्सप्लांट होतो, कॉर्निया म्हणजे कुठला. आता आपल्या डोळ्यामध्ये एक पांढरा भाग आहे, एक काळा भाग आहे. काळ्या भागावर जी काचेसारखी म्हणजे ट्रान्सपरंट काच असते, काच म्हणजे ट्रान्सपरंट पडदा असतो, त्याला कॉर्निया म्हणतात. इतर पांढऱ्या भागावर पण पातळची पापुंद्रा असतो, त्याला कॉर्निया म्हणत नाहीत. कॉर्निया फक्त तोच असतो. तर आपल्या देशामध्ये का साधारणतः 10 दशलक्ष माणसं अंध आहेत आणि त्याच्यापैकी साधारणतः 1/5 हे कॉर्नियल ब्लाइंडनेसने आहेत. कारण ती काच आहे जी ट्रान्सपरंट काच आहे, ज्याच्यातून जर हे गेलं नाही, प्रकाश गेला नाही, तर ती व्यक्तीला दिसणार नाही. आणि मग तो जो ओपेक झालेला आहे किंवा ट्रान्सपरन्सी गेलेली आहे, असं ती कॉर्निया काढली नाही तर ह्या व्यक्तीला दिसणार नाहीये. येते का लक्षात. तर कॉर्निया फक्त काढता येते, पण ती केव्हा काढता येते, मृत्यूनंतर, कोणत्याही मृत्यूनंतर. आणि समजा एखाद्याने लिहून नाही ठेवलेलं आहे की मला आय डोनेशन करायचं आहे, तर करता येतं का. कोणी म्हटले प्लेज फॉर्म नाही भरलेला आहे
मला करायचंय हे सुद्धा त्यांनी नाही सांगितलेलं आहे, तर करता येतं का? का बरं? नातेवाईक करू शकतात, हो. हा, जवळचे नातेवाईक करू शकतात. तर मेन काय माहितीये का, खरं म्हणजे आपणच लिहून ठेवायला पाहिजे आणि आपणच सांगायला पाहिजे. पण आपण मेल्यानंतर आपल्याला हवं असं किंवा नको असो, आपल्या कपाटातल्या काय गोष्टी त्या घेणार आहेत, आपल्या अंगावरच्या गोष्टी त्या घेणार आहेत. तर त्यांनी जर चांगलं काहीतरी केलं तर ते खूप चांगली गोष्ट आहे की माझं हे कॉर्निया आणि माझं त्वचा जाळली नाही, हे खूप महत्त्वाचं आहे. तर ते निर्णय घेऊ शकतात. म्हणजे ज्यांना ह्याच्याबद्दल माहिती आहे असे सर्व लोक निर्णय घेऊ शकतात. आपल्याकडे किती म्हटलं कॉर्नियल ब्लाइंडनेस आहे? 10, हां, म्हणजे दशलक्ष कॉर्नियल ब्लाइंडनेस आहे. तर किती आपण कॉर्नियल ट्रान्सप्लांट करतो? असं काही हजारामध्ये, आणि उरलेल्या लोकांना कॉर्निया मिळत नाही. आता आणखीन एक त्याच्यामध्ये एक वेगळी गोष्ट पण आहे. मुंबईमध्ये किती आय बँक्स आहेत? म्हणजे आहेत पेक्षा आता आहेत त्या साधारणतः 16-17 आहेत, पण 29 आय बँक्स होत्या आणि काहींना बंद करायला लागलं. का माहितीये का? काही वेळेला पूर्णपणे ते बॉल्स यूज व्हायचे नाहीत, आय बॉल्स आधी. आता तसं नाहीये. आता 1 मिनिट पण ते थांबत नाहीत, कारण तेवढ्या वेळामध्ये त्यांना कळवलेलं असतं की हे तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये मॅचिंग केलं जातं का? ह्यांची आयबॉल हे कॉर्निया त्यांना चालते, त्यांना चालते, असं होतं का? मॅचिंग करायला लागतं का? तर कॉर्निया फक्त अशी वस्तू आहे ज्याचं मॅचिंग करायला लागत नाही. त्वचा एक अशी वस्तू आहे ज्याचं मॅचिंग करायला लागत नाही. कारण आपण आधी बोललो होतो की त्याच्यामध्ये ब्लड सप्लाय, तर त्यामुळे ज्या ब्लड सप्लाय नाही त्याचं मॅचिंग करायचं काय कारण? आपण मॅच काय करतो? ह्याचं रक्त मॅच होतं का? तर नाही करायची गरज आहे. कुणाची कॉर्निया कुणालाही चालू शकते, पण त्या व्यक्तीला त्या वेळेला आजारपणा नसला पाहिजे. जवळजवळ 99% ॲब्सॉर्ब होते. आणि आपल्या देशामध्ये काय कमतरता आहे माहिती आहे का कशाची? ते म्हणजे कॉर्नियल डोनर्स कमी आहेत. आपण कुठून, मगाशी पवार साहेब म्हणाले, कुठून आणतो आपण कॉर्निया? हा, श्रीलंका. का बरं तिथनं आणतो? का? केवढासा देश, आपल्या केरळपेक्षा लहान देश, तो कसा एवढी कॉर्निया त्यांना कुठून मिळते? कंपल्सरी आहे. तर त्यांचा लॉ तसा आहे. त्यांचा लॉ काय आहे की तुम्ही नाही म्हणेपर्यंत कॉर्निया ही गव्हर्नमेंटची होते जर मृत्यू झाल्यानंतर. जसं आपल्या देशामध्ये आपण म्हणतो की मी मेल्यानंतर माझं शरीर माझ्या नातेवाईकांचं, तसं मृत्यू झाल्यानंतर ह्या शरीरातली कॉर्निया, आपल्या त्वचा ही सगळी गव्हर्नमेंटची असते. पण मी ऑप्ट आउट होऊ शकते. म्हणजे काय? नाही मला द्यायचं असं मी लिहून देऊ शकते. माझे रिलेटिव्ह सांगू शकतात की हे नाही, यांनी सांगितलेलं आहे मला नाही द्यायचं, असं होऊ शकतं. आपल्या देशात मात्र आता आपण म्हटलेलं आहे की रिलेटिव्ह डिसाईड करू शकतात, पण आपण प्लेज फॉर्म भरतो. का भरतो बरं प्लेज फॉर्म? कारण आपली इच्छा आपण व्यक्त करतो. पण प्लेज फॉर्म भरला नाही म्हणून डोनेट करता येत नाहीये असं नाहीये. म्हणजे ऑप्टिंग इन आहे, पण आपल्याकडे आणखीन एक ॲडव्हान्टेज आहे की रिलेटिव्स कॅन टेक द डिसिजन. येते का लक्षामध्ये? तर ठीक आहे. आता म्हणून आपल्या लोकांच्याकडे मागायला लागले आणि आपण काय करतोय? तिथे सगळीकडे लिहिलेलं आहे की जाळलं तर काय होईल? राख होईल. पुरलं तर काय होईल? माती होईल. आणि तरी सुद्धा आपण तेच करत बसलेलो आहोत. आणि आपल्याकडे ज्या गोष्टी अमाप प्रमाणात आहेत, जे आपल्याकडे माहिती आहे का किती लोक मृत्यू होतो प्रत्येक दिवशी भारतामध्ये? 70,000पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो आपल्या देशामध्ये रोज. आणि समजा 100% लोकांनी सांगितलं की माझी कॉर्निया मला द्यायची आहे, तर किती दिवसात आपण सगळं कॉर्नियल ब्लाइंडनेस घालवू शकतो? 10 ते 12 दिवसात. पण सगळ्या गोष्टी सगळेजण 100% करतात का? नाही. समजा आपल्यातले केवळ 5% लोकांनी म्हटलं, म्हणजे भारतातल्या, की आम्हाला करायचंय बाबा, तरी सुद्धा 220 पेक्षा कमी दिवसामध्ये
कॉर्नियल ब्लाइंडनेस आपण आपल्या देशाच्या बाहेर घालवू शकतो. तर हे शक्य आहे, हे आपण सगळ्यांनी घडवून आणायचं आहे. आपल्या लहान लहान लेकरांना म्हणजे 60% कॉर्नियल ब्लाइंडनेसची मुलं 12 वर्षाच्या खालची असतात. त्यांना हे सुंदर जग दाखवणं केवळ आपल्यालाच शक्य आहे. आपल्याला म्हणजे ज्यांना ज्यांना हे माहिती आहे त्यांनी 200 लोकांना, 500 लोकांना, 1000 लोकांना माहिती देत हे शक्य होणार आहे. तर त्वचादानाबद्दल सांगायला वेळ नसेल तर मी थोडा नंतर पण मध्ये सुद्धा सांगू शकते. म्हणजे पण त्वचादान हे फार सोपं आहे. म्हणजे कसं नाही ना, वेळ नाहीये, वेळ नाहीये का? नंतर नंतर चालेल. हां, मग आपण नंतर पुन्हा बोलूया. थँक्यू. धन्यवाद भाटे मॅडम. खूप सुंदर मार्गदर्शन आपण केलेलं आहे. आणि पवार सर नेहमी म्हणत असतात, चिता में जाएगी राग बन जाएगी, चिता में जाएगी राग बन जाएगी, कब्र में जाएगी मिट्टी बन जाएगी, नेत्रों का करो दान, किसी की जिंदगी गुलजार बन जाएगी, किसी की जिंदगी गुलजार बन जाएगी. विज्ञानाने खूप प्रगती केली आहे.